अंपायर आहेत, आम्ही स्टेअरिंग हाती घेतले, अजित पवार आम्हाला सांगणार कोणाची ड्रायव्हिंग चांगली आहे, अशी मिश्किल प्रतिक्रिया देखील देण्यात आलेली आहे। शिंदेनंतर आता फडणवीसांच्या हाती स्टेअरिंग आहे। समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण। या मार्गावर कुठेही थांबण्याची व्यवस्था केली गेलेली नाहीये, आम्ही पाहणी करतोय, मात्र तुम्ही या महामार्गावर कुठेही थांबू नका अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। थोड्याच वेळात सविस्तर स्वरूपात ते माध्यमांशी बोलणार आहेत। याआधी 625 किलोमीटर लांबीचा महामार्ग सेवेत होता आणि आता हा शेवटच्या टप्प्याचा महामार्ग देखील लोकांच्या सेवेत आलेला आहे। नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटरचा पहिला टप्पा जो आहे तो याआधी त्याचं लोकार्पण झालं। शिर्डी ते भरवीर 80 किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण झालं। त्यानंतर भरवीर ते इगतपुरी 25 किलोमीटरच्या टप्प्याचं तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण झालं आणि आता हा शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतंय। या संपूर्ण रस्त्याची टेस्ट ड्राईव्ह सध्या घेतली जाते आणि या रस्त्यावरून ही गाडी जी आहे ती सुसाट सुटलेली आहे। समृद्धी महामार्ग शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन होतंय। इगतपुरी आमने हा 76 किलोमीटरचा टप्पा आज प्रवाशांच्या सेवेत येतोय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलेचं उद्घाटन झालेलं आहे। बोगद्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण महामार्गाची चाचणी सध्या तिन्ही नेत्यांकडून केली जाते। वाहतुकीच्या दृष्टीने सर्वाधिक उंच खांबावर असलेले पूल आणि 32 मोठे पूल, 25 इंटरचेंज, 6 किलोमीटर ओव्हरपास या महामार्गावर तयार करण्यात आलेले आहेत। महाराष्ट्रातील बहुचर्चित समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन झालेलं आहे। इगतपुरी ते आमने हा शेवटचा 76 किलोमीटरचा टप्पा आता थोड्याच वेळात प्रवाशांच्या सेवेत येतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई आणि नागपूर दरम्यानचा प्रवास सुलभ करण्यासाठी बांधलेला या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं त्यांनी उद्घाटन केलंय आणि संपूर्ण महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं आज लोकार्पण झालेलं आहे। आणि आपण सध्या इगतपुरी येथे आहोत। स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेअरिंग आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे। त्यांच्या बाजूला एकनाथ शिंदे बसलेले, त्यांच्या मागे अजितदादा पवार बसलेले आहेत। अजितदादा पवार हे अंपायर आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। यापूर्वी जी गाडी चालवली होती, जी टेस्ट ड्राईव्ह केली होती, त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी स्टेअरिंग आपल्या हातात घेतलं होतं आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्या बाजूला बसले होते, तर अजितदादा पवार हे बॅक सीटवर बसले होते आणि इतर मान्यवर त्यांच्या सोबत होते। अजितदादांना विचारण्यात आलं की कसं वाटतंय, अजितदादा म्हणतायत गारगार वाटतंय। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की कशा पद्धतीनं आता स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांचा एकाच गाडीतून या ठिकाणी प्रवास होताना आपल्याला पाहायला मिळतोय। समोर गाड्यांचा मोठा ताफा आहे, महाराष्ट्र शासनाच्या या सगळ्या गाड्या। जो आहे तो सुसाट या इगतपुरीतील 7.88 किलोमीटरच्या रस्त्यावरून धावतोय। इगतपुरी ते कसारा हे अंतर जे आहे ते सध्या पार केलं जात आहे। इगतपुरी ते आमने 76 किलोमीटरच्या भागात समृद्धी महामार्गावर 5 बोगदे आहेत। इगतपुरी ते